नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे जिल्हेवार स्टडीवर। मागील व्हिडिओमध्ये आपण आपलं व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस सेट 6.2 मधील जे काही 1 ते 3 क्वेश्चन बघितले आणि थोडाफार थेरॉटिकल पार्ट पण बघितला। काय होता बरं थेरॉटिकल पार्ट? अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, आणि यावरचे 1, 2, 3 नंबरचे गणित सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलो। आणि प्लीज जर कोणी मागला व्हिडिओ बघला नसेल तर प्लीज मागला भाग कंप्लीट ठेवा आणि नंतरच पुढला भाग बघा, जेणेकरून तुम्हाला एकदम रीतसर तुमचा सिलेबस तुमचा धडा तुम्हाला समजून जाईल। ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत? या व्हिडिओमध्ये आपण आपला कंटिन्यू पार्ट जे की आपलं प्रॅक्टिस सेट 6.2 चालू आहे, आपण पेज नंबर 137 वर आहोत आणि त्यामधील 4था क्वेश्चन, 5वा क्वेश्चन, 6वा क्वेश्चन घेऊन आपली एक्सरसाइज आपल्याला आज पूर्ण कंप्लीट करायची। ठीक आहे, सर्वजण सोबत आहात सोबत। आता मी काय केलं, मी आपल्या बोर्डवर आपला 4था क्वेश्चन लिहून ठेवला। क्वेश्चन एकदम व्यवस्थित आहे, आपल्याला क्वेश्चन सोबत आन्सर लिहायचं आहे आणि मी यावेळेस डायग्राम काढून ठेवली नाही। का ठेवली नाही? कारण मागल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की तुम्हाला स्वतः डायग्राम काढता यावी। क्वेश्चन मध्ये दिलेल्या माहितीनुसार, क्वेश्चन मध्ये जो काही डेटा अवेलेबल आहे त्या डेटानुसार आपल्याला फिगर डायग्राम काढता यावी आणि मी तुमच्या पुढे ती आता ड्रॉ करणार आहे। मी आता काय करतो, आपल्याला जसं जमल तसं आता उत्तराला सुरुवात करू। सर्वात अगोदर क्वेश्चन वाचवणार। क्वेश्चन काय म्हणतो, 2 पोल्स ऑफ हाईट 18 मीटर अँड 7 मीटर। 2 पोल आहेत, त्यांची हाईट किती आहे? 18 मीटर आणि 7 मीटरची हाईट आहे। आता 2 पोल जमिनीला परपेंडिक्युलर असतात हे माहित आहे। सध्या आपल्या सिटीमध्ये बघा जिओचे पोल सध्या ते कंपनी उभारत आहे। रोडच्या दोन्ही साईडला, एका साईडला जे वायफायचे पोल आहेत, कदाचित बघले नसतील तर तुम्ही बाहेर निघल्याच्या नंतर ते थोडंसं नोटीस करा, ते पोल सध्या उभारत आहेत। त्या प्रकारचे काही पोल असतील किंवा आपले काही लाईट्स असतात जे की महावितरणची कंपनी आहे, आपले घरी जे लाईट येते त्या लाईटचे पोल सुद्धा रस्त्याच्या कडेने असतात, राईट। अशा प्रकारचे पोल आहेत, ते पोल आहे, एक आहे 18 मीटरचा, एक आहे 7 मीटरचा। आता डायग्राम मध्ये मी लिहू शकतो। आता डायग्राम काढणार, इमॅजिन करणार की एक 18 मीटरचा पोल आहे। समजा हा छोटा पोल आहे आपला 7 मीटरचा आणि एक दुसरा पोल आहे आपला 18 मीटरचा जे की असेल हा। आता तुमच्या पुढं म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे डायग्राम आपल्याला आन्सर मध्ये काढायचे। आणि हे आहे आपलं ग्राउंड लेवल, ग्राउंडला रस्ता। आता याला नाव देऊ। समजा AB नावाचा पहिला पोल आहे, AB, आणि CD नावाचा दुसरा पोल आहे, हा C आणि हा D। हे 2 पोल क्लिअर। AB नावाचा एक पोल, CD नावाचा एक पोल, 2 पोल, तर रस्त्याचं नाव काय होऊन जाईल? BD होऊन जाईल, राईट। आता एवढीच माहिती आपल्या आन्सर मध्ये अगोदर लिहून घेऊ, जेणेकरून कन्फ्युज होणार नाही। मी काय लिहितो सर्वात अगोदर, लेट AB and CD are 2 poles इरेक्टेड, जे की प्रश्नामध्ये शब्द दिलाय कोणता? इरेक्टेड, रोवले आहेत, उभे आहेत, इरेक्टेड ऑन ग्राउंड किंवा याला रोड, त्याचं नाव काय तयार होईल? BD तयार होईल, म्हणून BD ला BD। आता जे काय नाव दिलो त्यानुसारच आपली लांबी काय तयार होईल? पहिला पोल जो आहे, जो छोटा आहे, त्याचं नाव आपण 7 मीटर घेतलो, त्याची लांबी आपल्याला 7 मीटर घेता येईल, हे असेल 7 मीटर। आणि जो मोठा पोल आहे जे की आपल्या डायग्राम मध्ये CD म्हणून तयार व्हायलाय, त्याचं नाव CD आणि त्याची लांबी 18 मीटर तयार होईल, म्हणून इथं काय देणार मी? 18 मीटर। क्लिअर? इथपर्यंत क्लिअर। आता पुढे क्वेश्चन काय म्हणतो, द लेंथ ऑफ द वायर फास्टेंड म्हणजे फास्टेंड ऍट देअर टॉप। त्या 2 जे काही टॉवर आहेत, जे पोल आहेत, त्यांच्या टोकांपासून त्यांच्या वरच्या टोकांना जोडणारा एक वायर आहे आणि त्याची लांबी आपल्याला दिली 22 मीटर। हा आहे ना? हा, इथपर्यंत क्लिअर। जर या 2 टोकांची लांबी मला 22 मीटर दिली असेल तर AC ची लांबी मला 22 मीटर दिली असेल। therefore the length of wire is equals to AC is equals to 22 मीटर। इथपर्यंत क्लिअर। जसं जसं आपल्याला क्वेश्चन सांगायलाय, जसं जसं आपल्याला समजायलंय, जसे जसे आपण डायग्राम काढलो त्याप्रमाणे आपला आन्सर आपल्याला दिसायला। क्लिअर? आता पुढे चलू। क्वेश्चन इथपर्यंत आला।
पुढं क्वेश्चन काय म्हणतो की फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल मीन्स. आता इथं हॉरिझॉन्टल कोण कोण आहेत. जे काय आपला रोड आहे तो एक हॉरिझॉन्टल आहे आणि जर ए पासून मी सीडी वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो सुद्धा काय होऊन जाईल आपला हॉरिझॉन्टलच होऊन जाईल. एक स्थितीज समांतर रेषा होऊन जाईल. म्हणून मी ड्रॉ करणार एई परपेंडिक्युलर टू टोटल सीडी. हा पॉइंट काय असेल एई असेल. म्हणून लिहिणार ड्रॉ एई परपेंडिक्युलर टू सीडी. देअरफोर अँगल एईसी काय होऊन जाईल 90 डिग्री होऊन जाईल. कोणता अँगल एईसी. आता जे काय आपलं वायर आहे सध्या वायर कोण आहे एसी आहे. त्या एसी न हॉरिझॉन्टल एई सोबत एक अँगल तयार केलाय. त्याला नाव देऊया थीटा आणि त्याचं नाव काय तयार होईल वायर एसी न तयार केलेलं एई सोबतचा अँगल इज अँगल सीएई होऊन जाईल. कोणता अँगल होऊन जाईल अँगल सीएई. म्हणून मी काय लिहू शकतो इथं देअरफोर अँगल सीएई इज इक्वल्स टू थीटा. समजू शकतो राईट. इथपर्यंत झाली आपली डायग्राम. आता आपल्याला काढायचंय काय. आपल्याला थीटा हा काढायचा असेल तर थीटाच्या समोरची बाजू मला माहित पाहिजे. सीई माहित पाहिजे. एक तर लगतची माहित पाहिजे किंवा एक तर हायपोटेनियस माहित पाहिजे. जे की हायपोटेनियस दिलेला आहे. तर मी काय करतो एक ऑपोजिट साइड मला माहित असावी. सीईची लेंथ मला माहित असावी याचा ट्राय करतो. सीई तर माहित नाही पण टोटल सीडी आपल्याकडे अवेलेबल आहे. टोटल सीडी आहे 18 मीटर. तर मी टोटल सीडी मधून जर ईडी मायनस केलं तर मला सीई भेटू शकतो असा मला अंदाज आला. नाव जर मला ईडी काढायचं असेल तर ईडीच्या समोरची बाजू जे की रेक्टँग्युलर असेल तर एबीची व्हॅल्यू मला माहित आहे. जर एबी 7 असेल तर ईडी सुद्धा 7च होऊन जाईल. फक्त लिहायला काय उशीर आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABDE इज ए रेक्टँगल. हा कोण आहे रेक्टँगल आहे. जर तो रेक्टँगल असेल तर त्याच्या अपोजिट साइड आपल्याला कॉन्ग्रंट घेता येतात. देअरफॉर ईडी इज इक्वल्स टू एबी होईल अँड ईडीची व्हॅल्यू आपल्याला एबीची व्हॅल्यू 7 मीटर जशी आहे तशी आपण घेऊ शकतो. म्हणून ईडीची व्हॅल्यू 7 मीटर भेटली. जर ईडीची व्हॅल्यू 7 मीटर भेटली तर टोटल सीडी मधून आता डायग्रामकडे बघा. टोटल सीडी मधून जर मी ईडी मायनस केलं तर मला सीई भेटणार आहे. बट पॉइंट सी ई अँड डी आर लिनियर. देअरफॉर सीई इज इक्वल्स टू टोटल सीडी मधून मला ईडी मायनस करावा लागणार आहे. सीडीची व्हॅल्यू आपल्या पुढे गिवन आहे जे की 18 मीटर असेल. 18 ला 18. ईडीची व्हॅल्यू आताच काढलो 7 असेल. 7 ला 7. देअरफॉर 18 मधून 7 गेले किती होतील 11 उरतील आणि ही असेल आपली सीईची व्हॅल्यू 11. मी का काढली बरं कारण त्या ट्रायंगल मध्ये जो काय आपला अप्परवाला ट्रायंगल आहे त्याच्यामधल्या कोणत्याही 2 बाजू माहित असाव्या अशी आपल्याला वाटलं. म्हणून मी काय केलं सीईची व्हॅल्यू 11 काढून घेतली. आता थोडंसं नोटीस बघा. आता थोडंसं आपल्या डायग्रामकडे ध्यान द्या. बोर्डाकडे ध्यान द्या. काय म्हणतो जर थीटाच्या अपोजिट साइड मला माहित आहे त्याचा हायपोटेनियस मला माहित आहे तर असा कोणता रेशो आहे की ज्याच्यामध्ये अपोजिट साइड आणि हायपोटेनियस यूज होतात. सर किती सोपा क्वेश्चन विचारायला बरं. पहिलाच रेशो आहे ना आपला. पहिलाच रेशो ज्याच्यामध्ये अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस असं त्या साइन थीटाची डेफिनेशन असेल तर देअरफॉर नाव इन अ ट्रायंगल AEC साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड. थीटाच्या अपोजिट साइड कोण आहे सीई आहे. म्हणून सीई ला सी डिवायडेड बाय हायपोटेनियस कोण आहे एसी आहे. म्हणून एसी ला एसी. सीई ची व्हॅल्यू आहे 11. एसी ची व्हॅल्यू आहे 22. म्हणून 11 1 11 11 2 22. साइन थीटाची व्हॅल्यू आलेली आहे 1/2. साइन थीटाची व्हॅल्यू काय आली 1/2. पण मला अजून माहित आहे की त्या टेबलमध्ये सर साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 होती. काय होती साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 होती.
म्हणून साइन 30 ची व्हॅल्यू जर 1/2 असेल, साइन थिटाची व्हॅल्यू सुद्धा 1/2 असेल, मग थिटाची व्हॅल्यू काय असेल 30 ला 30, म्हणून हे झालं आपलं थिटा इज इक्वल्स टू 30 डिग्री. आणि जे काही वायर आहे त्या वायरने हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल आपल्याला 30 डिग्री मिळाला, 30 डिग्री मिळाला. म्हणून मी फायनल आन्सर काय देणार, दी अँगल मेड बाय द वायर, द अँगल मेड by the wire with the horizontal is 30 डिग्री सेल्सिअस. सॉरी सेल्सिअस म्हणायला का तापमान आहे का, नाही ना, डिग्री आहे, डिग्रीला डिग्री दिली. राईट. हे झालं आपला चौथा क्वेश्चन, एकदम सोप्या लँग्वेज मध्ये आणि सोप्या मेथडनं, जे की तुमच्या पुढे स्वतः मी डायग्राम काढली आणि तुम्हाला सुद्धा जमावं अशी माझी इच्छा आहे. नेक्स्ट टाइमला पुढच्या गणितामध्ये सुद्धा मी डायग्राम तुमच्या पुढेच काढणार, जेणेकरून तुम्हाला हे सराव होऊन जाईल आणि तुम्हाला जमतील. सर्वात महत्वाचं म्हणजे काय, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येणं महत्वाचं आहे. आमच्यापैकी कोणीही किती चांगलं शिकू द्या, पण तुम्हाला जर लिहिता येत नसेल तर त्या शिकवण्याला काही किंमत नाही, त्या सरांना काही किंमत नाही. जोपर्यंत तुम्ही आन्सर लिहिसाल तेच खरा शिक्षक राहील, तोच खरा विद्यार्थी राहील. म्हणून हे झाला चौथा क्वेश्चन. आता प्रॅक्टिस सेट 6.2 मधील आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा, पाचवा क्वेश्चन. चला तर मग जाऊया आपण आपल्या पाचव्या क्वेश्चनकडे, आपल्याला कसा सॉल्व्ह करता येईल ते बघू. आणि असा आहे आपल्या पुढे पाचवा क्वेश्चन. पाचवा क्वेश्चन सुद्धा या पूर्ण एक्सरसाइज मध्ये एक आपल्या ओव्हर लाईफ मध्ये आपण जसं की रोजच्या व्यवहारात बघतो याला, की एखादं वादळ सुटलं असेल तर झाडं मोडून पडतात, घराचे पत्र उडून जातात, बऱ्याच काही गोष्टी होतात. त्यामधलंच एक थोडंसं एक एक्झाम्पल देऊन आपल्याला हे पाचवं गणित आलेलं आहे, तर चांगल्या प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन काय म्हणतो तो सर्वात अगोदर वाचवणार. इन दॅट क्वेश्चन अ स्ट्रॉम ब्रोक अ ट्री. एका झाडाला मोडल्या गेलं, कोणामुळं, स्ट्रॉममुळे, एका वादळामुळं. अँड ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस. आता कन्सिडर करा की एक झाड आहे. समजा इकडे एक असं झाड होतं. आता सर तुम्ही म्हणाले झाड सर एका रेषेसाठी कसं आहे, एक इमॅजिन करू शकता की एक झाड आहे. ते ट्री वादळ सुटल्यामुळं या एका ठिकाणावर मोडलं. समजा इथून ते मोडलं असेल तर जो हा टॉपवाला पार्ट असेल तो थोडासा झुकला असेल, थोडासा काय पूर्ण झुकला असेल. आणि जे समजा आता याला नाव देऊ, समजा AB नावाचं एक झाड आहे, ते C या ठिकाणाहून तुटलं, वारा आल्यामुळं तुटलं. जर C या ठिकाणाहून तुटलं असेल तर AC वाला पार्ट काय झाला असेल, असा वाकत खाली असा खाली येऊन जमिनीला टेकला असेल. आता हे थोडंसं सरळ येऊ, समजा हे असं आलं असेल, असा जमिनीला येऊन टेकला असेल. समजा याला ABC असेल तर D या ठिकाणी तो टेकला असेल आणि पूर्ण BD काय होऊन जाईल, ग्राउंड लेवल तयार होऊन जाईल. क्लिअर. डायग्राम निघाली. डायग्राम कशी आली समजली. सर्वात अगोदर एक झाड होतं AB, ते C या ठिकाणावर मोडलं आणि त्याचा जो टॉपवाला A पार्ट होता तो असा खाली वाकला आणि D या ठिकाणी पोहोचला. किती दूर पोहोचला, 20 मीटर पोहोचला, असं क्वेश्चन मध्ये नोट आहे. म्हणून हे बीडीचं लांबी, बीडीची लेंथ इज 20 मीटर होणार आहे. फ्रॉम द बेस ऑफ द ट्री मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. अजून एक माहिती आपल्याला काय दिली की बाबा जे काही झाड मोडाले, ते मोडलेलं झाड जे काय हॉरिझॉन्टल असेल, ग्राउंड लेवल असेल, त्या ग्राउंड लेवल सोबत 60 डिग्रीचा अँगल सुद्धा तयार करते. किती डिग्रीचा, 60 डिग्रीचा अँगल सुद्धा तयार करत असेल तर फाइंड द हाईट ऑफ द ट्री. टोटल ट्रीची हाईट आपल्याला काढायची, टोटल ट्रीची हाईट आपल्याला काढायची. पण एक गोष्ट इथं लक्षात आली का तुम्हाला, एक पॉइंट इथं नोटीस केलात का, सर जेवढा जो एसीचा पार्ट होता ना तेवढाच डीसीचा पार्ट असेल. का असेल, कारण मोल्डेलाच पार्ट खाली आलेला आहे ना तो, म्हणून एसी कॉन्ग्रंट असेल डीसी ला, असं आपल्याला आपल्या आन्सर मध्ये लिहिता येईल. क्लिअर. आता जे काही बोललो ते आपण आपल्या आन्सर मध्ये लिहू. काय लिहिता येईल, सर्वात अगोदर कन्सिडर लेट AB is a tree before storm.
जे काय वादळ होतं ते सुटण्याच्या अगोदर काय होतं, ए बी एक झाड होतं. जर ए बी एक झाड असेल तर बिफोर स्ट्रॉम असेल तर ड्यू टू स्ट्रॉम वादळामुळे काय झालं, ड्यू टू स्ट्रॉम ए बी ब्रोक ऍट सी. सी या ठिकाणी काय झालं, तुटलं. जर सी या ठिकाणी मोडलं असेल, तुटलं असेल, ते कुठं ना कुठं जाऊन भेटलं असेल तर डी या ठिकाणी भेटलंय. तर ड्यू टू स्ट्रॉम ए बी ब्रोक ऍट सी अँड जे काय क्वेश्चन मध्ये दिले त्यानुसार अँड ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस. अँड ट्री टॉप rested 20 meter from base. Therefore मी घेऊ शकतो AC is equals to DC. याचं पुढं भरपूर काम आहे, याला नाव देणार 1. का, कारण एसीचाच पार्ट कोण होता, DC आहे, जो की मोडल्यामुळे खाली उतरला. आणि 20 मीटर पासून दूर जर टेकला असेल डी या ठिकाणी तर BD ची व्हॅल्यू मी काय घेऊ शकतो, BD इज इक्वल्स टू 20 मीटर. अजून काय माहिती लिहिता येईल का, अजून माहिती लिहिता येईल सर. कोणती माहिती, जो काही टॉपचा पार्ट डी या ठिकाणी भेटायला आहे, मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. काय, CD इज मेकिंग अन अँगल with horizontal is 60 degree. Therefore angle कोणता, CDB is equals to 60 डिग्री आपल्याला घेता येईल. ठीक आहे. आता महत्वाचा पॉइंट, आता काय काढायचं सर, फाइंड द हाईट ऑफ अ ट्री आपल्याला काढायला सांगितलंय. जर हाईटची लांबी ट्रीची हाईट काढायची असेल तर मला AC माहित पाहिजे, मला CB माहित पाहिजे. दोघांची बेरीज करणार तर आपल्याला कुठं टोटल AB ची लांबी येणार. सोपा आहे ना, सोपा आहे. AC जर काढायचा असेल, AC CD च्या बरोबर असेल तर CD काढावा लागेल 1 नंबरला. CB काढायचा असेल तर 60 डिग्रीच्या अपोजिट साइड मला काढावी लागेल, CB काढावी लागेल. म्हणजे काय, मला 60च्या ऍडजस्टंट साइड दिली आहे, अपोजिट साइड काढायचंय. म्हणजे कोणता रेशो यूज करावा लागेल, टॅनचा रेशो यूज करावा लागेल. का करावं लागेल, कारण टॅन मध्येच आपल्याला अपोजिट साइड आणि टॅन मध्येच आपल्याला ऍडजस्टंट साइड दोघांचा रेशो आहे. म्हणून मी आता लिहिणार नाव इन अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल, DBC इन अ राईट अँगल DBC. राईट अँगल लिहिणं फार सुटसुटीत वाटेल, योग्य वाटेल. इन अ राईट अँगल ट्रायंगल DBC tan 60 डिग्री इज इक्वल्स टू 60च्या अपोजिट साइड CB, म्हणून CB ला CB. 60च्या ऍडजस्टंट साइड DB, म्हणून DB ला DB. सर्वांच्या किमती टाकणार. CB ची व्हॅल्यू मला काढायची आहे आणि tan 60 ची व्हॅल्यू काय आहे. tan 60 ची व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजे, जे की √3 आहे. देअरफॉर tan 60 इज √3. CB ची व्हॅल्यू काढायची आहे. DB ची व्हॅल्यू गिवन आहे 20 मीटर, म्हणून 20 मीटरला 20 मीटर. देअरफॉर CB इज इक्वल्स टू 20 भागाकारातले इकडे जातील 20√3. ही असेल आपली CB ची व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू, CB ची व्हॅल्यू. आणि हे झाली आपली पहिली व्हॅल्यू. म्हणून याला काय करणार, क्लोज करून घेणार, हायलाइट करून घेणार CB ची व्हॅल्यू. नाव आता कोणती काढायची, CD काढायची. सर का काढायची CD, जर CD भेटला तर AC भेटेल, AC भेटला तर टोटल AB भेटेल. असं स्टेप बाय स्टेप आपल्याला आपलं गणित सॉल्व्ह करायचं. म्हणून आता काय करणार, म्हणून आता जर CD ची व्हॅल्यू काढायची असेल तर CD हा हायपोटेनियस आहे, आणि हायपोटेनियस आणि अपोजिट रेशो, अपोजिट साइड अँड हायपोटेनियस कोणत्या रेशो मध्ये यूज करतात, पहिल्या रेशो मध्ये यूज करतात, जे की साइनचा आहे. देअरफॉर म्हणून मी लिहिणार
साइन 60 डिग्री इज इक्वल्स टू अपोजिट साइड CB डिवाइडेड बाय हायपोटेनियस CD. अपोजिट साइड CB डिवाइडेड बाय हायपोटेनियस CD. साइन 60 ची व्हॅल्यू मला पाठ आहे, काय आहे √3/2 इज इक्वल्स टू CB ची व्हॅल्यू आताच आपण काढली. CB ची व्हॅल्यू आहे 20√3 डिवाइडेड बाय CD ची व्हॅल्यू काढायची आहे. CD ला इकडे नेऊत आणि पूर्ण रेशो इकडे आणूत. CD इज इक्वल्स टू 20√3 मायनस नाही, जे काय गुणाकारात आहे इकडे उलट होऊन जाईल, इंटू 2/√3 होतील. √3 विल गेट कॅन्सल. 20 इंटू 2 40 होऊन जाईल. CD ची व्हॅल्यू होऊन जाईल 40. CD ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 40. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट काय सांगते सर, AC ची व्हॅल्यू CD आहे असं सांगते, म्हणून CD ची व्हॅल्यू जर 40 असेल तर AC ची व्हॅल्यू मला 40 घ्यायला कोणीही नको म्हणणार नाही. जर AC ची व्हॅल्यू 40 असेल तर देअरफॉर बट पॉइंट A, पॉइंट C अँड पॉइंट B आर लिनियर पॉइंट. तिन्ही पॉइंट कसे आहेत लिनियर आहेत. म्हणून जर AB हे पूर्ण झाड असेल तर त्याचे दोन तुकडे AC प्लस CB घेता येतील. AC ची व्हॅल्यू 40, CB ची व्हॅल्यू 20√3 दोघांची बेरीज होत नाही कारण हे 20√3 आहेत आणि हे सिंगल 40 आहेत. म्हणून AB ची व्हॅल्यू आपल्याला 40 प्लस 20√3 मीटर असेल, सेंटीमीटर असेल, जे काय एकक दिलंय कदाचित मीटर दिलंय म्हणून मीटरला मीटर ही झाली AB ची एक्झॅक्ट व्हॅल्यू. देअरफॉर काय लिहू शकतो, द हाईट of the tree is 40 plus 20√3 मीटर. हे झालं आपलं पाचवं गणित एकदम व्यवस्थित, कुठंही काहीही विसरलं नाही. जर अजून वाटत असेल कुठं काय विसरलं तर एका ठिकाणी इथं कारण देऊ शकता, tan 60 इज इक्वल्स टू √3 आणि इथं सुद्धा कारण देऊ शकता, साइन 60 डिग्री इज इक्वल्स टू √3/2. क्लिअर, कारण सुद्धा देणं विसरायला नाही. राईट, हे झालं आपलं पाचवं गणित. क्लिअर. जर तुम्हाला हे गणित समजत असेल तर लाईक करायला विसरू नका, लाजू नका, काही हरकत नाही. समजत असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही. राईट, हे झालं आपलं प्रॅक्टिस सेट 6.2 मधील पेज नंबर 37 मधील जो आपला पाचवा क्वेश्चन होता. इथं आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केलो. लगेच बघूया आपण आपल्याला 6वा क्वेश्चन, जे की प्रॅक्टिस सेट 6.2 मधला लास्ट क्वेश्चन आहे, बेस्ट क्वेश्चन आहे. चला तर मग सॉल्व्ह करूया 6वा क्वेश्चन. आणि असा आपला 6वा क्वेश्चन एकदम मस्त क्वेश्चन. चला आता थोडंसं बोर्डाकडे ध्यान द्या. आपला ह्या एक्सरसाइज मधला, ह्या प्रॅक्टिस सेट मधला आपला शेवटचा क्वेश्चन आहे आणि आपल्याला याला एकदम मस्तपैकी सॉल्व्ह करायचा आहे. तर 6वा क्वेश्चन काय म्हणतो, मी क्वेश्चन वाचवणार आणि जसं जसं क्वेश्चन वाचवालो तसं तसं मी डायग्राम काढणार. क्लिअर. आता क्वेश्चन, अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबोव द ग्राउंड. म्हणजे काय, आपण पतंग उडवतो. यस सर, सर्वजण उडवता. पतंग उडवत असताना जे काही पतंग आहे ते ग्राउंडच्या वर आहे आणि ते 60 मीटर उंचीवर आहे असा एक अंदाज काढला. आता समजा ते पतंग आहे या ठिकाणी, समजा P या ठिकाणी ते पतंग आहे, काईट आहे. ग्राउंड लेवल पासून त्याची हाईट, समजा Q या ठिकाणी त्याचं ग्राउंड असेल तर Q पासून P हे पतंग किती दूर आहे, 60 मीटर दूर आहे. क्लिअर. राईट. आता इथं पतंग आहे, इथं जर पतंग असेल त्याला इथून कोणी उडवत असेल, समजा PQR या ठिकाणी कोणीतरी आहे आणि R पशी असणारा व्यक्ती त्या P नावाच्या पतंगाला उडवत असेल तर इमॅजिन करा ही त्याला जोडलेली दोरी असेल. काय असेल, PR किंवा RP हे त्याला जोडलेली दोरी असेल आणि RQ हे काय होऊन जाईल, आपलं ग्राउंड होऊन जाईल. आणि इमॅजिन करायचंय की P पासून एक इमॅजिन केलेली लाईन हे ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे. एवढ्यावरच आपली डायग्राम संपली. पुढं क्वेश्चन काय म्हणतो सर, पुढं क्वेश्चन आहे की द स्ट्रिंग इज अटॅच टू द काइट
इज टाईड टू द ग्राउंड, जे काही पतंगाला आपली जी दोरी आहे ती टाईट आहे आणि ती ग्राउंडला अटॅच आहे, इट मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड, जे काही दोरी आहे ते ग्राउंड सोबत किती डिग्री अँगल तयार करायली, 60 डिग्री अँगल तयार करायली. ऍझ्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट, ऍझ्युम करा की हे स्ट्रिंग कशी आहे, स्ट्रेट आहे. पण रिअल लाईफ मध्ये पतंग उडवते वेळेस जे काही दोरी असते ते स्ट्रेट होत नाही, तिच्या वजनामुळे ती थोडीशी क्रॉस होते. त्यामुळे इथं ऍझ्युम करायला नोट म्हणून दिलंय, नोटीस करून दिलंय की ऍझ्युम दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रीट, म्हणजे हे काय दोरी आहे तिची लांबी आपल्याला काढायची आहे, आरपी ची व्हॅल्यू काढायची आहे दिलेल्या एवढ्या माहितीवरून. नाव ऍज अ गिव्हन कंडिशन, ऍज अ गिव्हन डेटा, जे काही मला ऍझ्युम करता आलं तेवढं मी ऍझ्युम केलं आणि त्याची एक डायग्राम काढली. आता आन्सर मध्ये मी लिहिणार कन्सिडर लेट पी इज द पोझिशन ऑफ काइट. पी कोण आहे, पोझिशन आहे काइटची. जर पी हे पोझिशन असेल तर पी क्यू ही हाईट असेल. पी क्यू इज हाईट ऑफ काइट. फ्रॉम ग्राउंड, जे की गिवन आहे, म्हणून पी क्यू इज इक्वल्स टू 60 मीटर. काय सांगितलंय की जो पतंग आहे तो ग्राउंड पासून 60 मीटर अंतराच्या उंचीवर उडत आहे. ठीक आहे. नाव आरपी रिप्रेझेंट द स्ट्रिंग, आरपी रिप्रेझेंट द स्ट्रिंग, जे की आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. and RQ is a position of ground. RQ is a position of ground, position of ground किंवा represent the ground. सोपा शब्द, represent the ground. as given string makes angle 60 degree with ground, जे की क्वेश्चन मध्ये दिलंय. स्ट्रिंग इज अटॅच्ड टू द काइट इज टाइड विथ द ग्राउंड, इट मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड. त्याला छोट्या शब्दात लिहिलं ऍज अ गिवन स्ट्रिंग मेक्स अँगल 60 डिग्री विथ ग्राउंड. देअरफॉर अँगल या 60 डिग्रीचं पूर्ण नाव PRQ. PRQ is 60 degree. Now, in right angle triangle PRQ, आता मेन आहे आपल्याला हॉरिझॉन्टल काढायचा, सॉरी आपला हायपोटेनियस काढायचा आहे, आपला डायगोनल आपल्याला काढायचा आहे, आपला कर्ण आपल्याला काढायचा आहे. आणि 60 अंशाच्या समोरची बाजू अपोजिट साइड गिवन आहे. अपोजिट साइड गिवन आहे, मला हायपोटेनियस काढायचा आहे. अपोजिट साइड आणि हायपोटेनियस हे कोणत्या रेशोमध्ये असतो, पहिल्याच रेशोमध्ये असतो सर, म्हणून मला साइन थिटाच वापरावं लागणार, साइन 60 डिग्रीच वापरावं लागणार. म्हणून साइन 60 डिग्री इज इक्वल्स टू 60 डिग्रीच्या अपोजिट साइड कोण आहे, 60 डिग्रीच्या अपोजिटला आहे PQ, म्हणून घेतलं PQ. आणि हायपोटेनियस जे की काढायचं आहे PR ला PR, आणि साइन 60 ची व्हॅल्यू मला पाठ आहे, तुम्हाला सुद्धा पाठ असणं जरुरी आहे. जर हे क्वेश्चन तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण न येता जर सॉल्व्ह करायचे असतील तर निदान टॅन आणि साइनच्या व्हॅल्यू तरी पाठ करा, म्हणजे कराच. ठीक आहे. साइन 60 ची व्हॅल्यू आहे √3/2 इज इक्वल्स टू PQ ची व्हॅल्यू आहे 60, PR ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं कारण देणार साइन 60 डिग्री इज इक्वल्स टू √3/2. क्लिअर. पुढं PR ची व्हॅल्यू काढायची आहे, भागाकारातले इकडे गुणाकारात जातील, हा रेशो पूर्ण इकडे येऊन रेसिप्रोकल होऊन जाईल, उलट होऊन जाईल. म्हणून मी इथे लिहिणार PR इज इक्वल्स टू, दिसतंय तुम्हाला बोर्डवरचं व्यवस्थित दिसतंय. PR ला इकडे आणलं तर इकडे 60 गुणिले 2/√3 होतील आणि 120 भागिले √3 येतील. आता मेन
120 भागिले वर्गमुळात 3 ही असेल PR ची व्हॅल्यू. पण ही व्हॅल्यू एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे का? नाही. मला वर्गमुळातले 3 उडवावे लागतील, कटवावे लागतील. जर छेदामधले वर्गमुळात 3 हे कटवायचे असतील तर ते न्यूमरेटर मध्ये आणावे लागतील. जर डिनॉमिनेटर मधली एखादी व्हॅल्यू कटवायची असेल तर ते न्यूमरेटर मध्ये आणावी लागेल. आता √3 इज इन डिनॉमिनेटर, बट मला 120 मध्ये ते दिसले. कसे दिसले सर? आम्हाला कधी दिसत नाहीत, दिसतात. थोडंसं ध्यान देऊन बघा. 120 मध्ये कोण आहेत? 40 गुणिले 3 आहेत आणि 3 ला मला √2 √3 इंटू √3 लिहिता येते असं अजून झालं, मला कळालं. म्हणून मी 40 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 लिहितो आणि डिनॉमिनेटर मध्ये वर्गमुळात 3 आहे. √3 √3 विल गेट कॅन्सल, रिमेन्स राहिलं 40 √3 आणि ही व्हॅल्यू असेल PR ची व्हॅल्यू. बट वेट, थांबा इथं थोडंसं. √3 ची व्हॅल्यू गिवन आहे. √3 ची व्हॅल्यू गिवन आहे म्हणून मी इथं लिहिणार PR इज इक्वल्स टू 40 इंटू 1.73. ही व्हॅल्यू कुठून आणली? इथून आणली. बस हा गुणाकार सोडूया, आपला आन्सर आपल्याला येऊन जाईल. लिहिणार 0 न भागना गुणणार नाही, 4 न गुणणार. 4 त्रिकम 12 ला 2, हातच्या आले 1, 4 7 28, हातच्याचा 1 29, 29 ला 9, हातच्या आले 2, 4 1 4, 4 2 6, 6 ला 6. 0 न गुणायचं राहिलं होतं, मी 0 न गुणलं, 0 दिला. 2 नंतर पॉईंट द्यायचा होता, 2 नंतर पॉईंट दिला आणि PR ची एकदम एक्झॅक्ट व्हॅल्यू आली 69.20 युनिट असेल मीटर. ही झाली PR ची व्हॅल्यू. आणि एकदा फायनल आन्सर द्यायचं आणि आपला आन्सर आपल्याला संपवता येईल. काय असेल फायनल आन्सर? फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. देअरफॉर द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.20 मीटर. असा खणखण आन्सर द्यायचा आणि एकदम जबरदस्त पैकी आपल्याला आपला क्वेश्चन, आपला आन्सर इथं संपवता येते. आणि या व्हिडिओमध्ये आपण आपलं प्रॅक्टिस सेट 6.2 व्यवस्थितरित्या संपवलं आहे. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.